शेतकरी कर्जमाफीला घेऊन शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेली आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी शंखनाद आंदोलनाची घोषणा देखील केलेली आहे। नेमकं हे आंदोलन कसं असणार आहे, याचं स्वरूप कसं असणार आहे हे आपण जाणून घ्या। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूरचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसे आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तुमची जी मागणी आहे त्यासाठी तुमचं शंखनाद आंदोलन आहे, काय स्वरूप आंदोलनाचं? विद्यमान मुख्यमंत्री साहेबांना माझ्याकडून आणि माझ्या पुऱ्या नागपूर जिल्ह्याकडून आणि पूर्व उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाकडून मागणी आहे की जे तुम्ही व्होटिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले सातबारा कोरा करण्यासाठी, तुम्ही अजूनपर्यंतही मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतरही दोन आपल्या हे विधानसभा आपला अधिवेशन होऊन त्याच्यामध्ये हे आम्ही वाट पाहत होतो की अजूनपर्यंत तुम्ही सातबारा कोरा केलं नाही। त्यासाठी शंखनाद आंदोलन मी नागपूर जिल्ह्यात करणार आहे। त्याच्यामध्ये टाठं आणि वाट्या घेऊन आम्ही आमच्या भागातले जितके आमदार झालेले आहे त्या आमदारांना जागृत करून की बाबा तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही हे सातबारा कोरा करण्यासाठी तुम्ही आश्वासन दिले होते, अजूनपर्यंत झाले नाही, याचं कारण सांगा म्हणून आम्ही ते विचारणार आहोत। म्हणजे आमदारांच्या दारावर जाऊन त्यांना शंखनादच्या माध्यमातून आठवण करून देणार आहात? ते रोज आली वेळ तर आम्ही रोज शंखनाद आंदोलन जोपर्यंत आमच्या विद्यमान मुख्यमंत्री त्याच्यावर उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही ते शंखनाद आंदोलन पूर्ण आमदाराच्या घरी घरी जाऊ जाऊ करणार आहोत। या पाठीमागनं म्हणजे आंदोलनात तर काय होईल असं वाटतं तुम्हाला? सरकारला जाग येईल? जाग येणारच नाही आली तर येणाऱ्या 1 मे दिवशी रोज कामगार दिवस, त्या दिवशी रामगिरीवर जाऊन मी भव्य मोठं आंदोलन करणार आहे। त्याची पडसाद त्यांना दिसणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकारने किंवा सत्तेत येण्यापूर्वी या लोकांनी जे आश्वासन दिलं ते खरंच कर्जमाफी करेल असं वाटतं तुम्हाला? मला तर वाटत नाही, कारण त्यांनी ज्या प्रकारे महिलांना जे आश्वासन दिले होते त्याच्यातूनही कपात सुरू आहे। आता ते महिलांना देण्यासाठीच पैसे नाही तर का शेतकऱ्यांची का सातबारा कोरे करणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न उठलेला आहे त्यांच्यापाशी। त्यामुळे तरी एक अपेक्षा आहे आणि त्यामुळे तुम्ही आंदोलन करताय? अपेक्षा महाराष्ट्राला का पोशिंद्याला, महाराष्ट्राच्या पोशिंदा जो शेतकरी आहे त्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहे। त्या अपेक्षावर आम्ही आजही जिवंत आहोत, कोरा केलाच पाहिजे। ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी आश्वासन दिले होते की तुरंत पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये त्यांचे सातबारा कोरा करून दाखवले, ते आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे होय। आणि हे आमदार आपला मुख्यमंत्री राहून 2 अधिवेशन झाले तरी त्याच्यात सातबारा कोरा झाला नाही, हे मोठी शोकांतिका आहे। पुढील काळामध्ये हे आंदोलन तुम्ही आणखी तीव्र करणार जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत? बिलकुल 1 मे रोजी मी रामगिरीवर जाऊन तीव्र आंदोलन करणार, हे समजून घ्या। आपण बघू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन आक्रमक आहे आणि त्यांनी जे शंखनाद आंदोलनाची घोषणा केलेली आहे की प्रत्येक आमदारांना जाग यावा यासाठी ते ताटी आणि वाटे घेऊन एक प्रकारे आमदारांच्या दारावर जाणार आणि शंखनाद करून कुठेतरी त्यांना आठवण करून देणार की निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काय आश्वासन दिलं। त्यामुळे निश्चितच शिवसेनेच्या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आदवानेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।